9 ऑगस्ट 2024 रोजी जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाच्या वतीने जुनी पेन्शन योजना 2005 पूर्वी नियुक्त सर्व कर्मचाऱ्यांना त्याचे अध्यादेश काढणे आणि त्यांना जुनी पेन्शन लागू करणे या संदर्भामध्ये एक दिवसीय धरणे आंदोलन। त्यामध्ये सकाळी 11 ते 12 या वेळेमध्ये प्रत्येक जिल्हा परिषद पंचायत समिती या ठिकाणी सर्व जिल्हा परिषद कर्मचारी संवर्गातील प्रत्येक संघटनेने सहभाग घेऊन हा आंदोलन यशस्वीरित्या पार पाडून शासन परिपत्रक या ठिकाणी निर्मित करण्याच्या दृष्टीने धरणे आंदोलनाच्या माध्यमातून त्यांना सूचित करावे या उद्देशाने आज पंचायत समिती देवणी या ठिकाणी ग्रामसेवक व सर्व जिल्हा परिषद कर्मचारी वेळ 11 ते 12च्या दरम्यान धरणे आंदोलन करत आहोत। धन्यवाद। आज या ठिकाणी पूर्ण जिल्हाभरामध्ये महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन DNA 136, महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ DNA 132 यांच्या वतीने या ठिकाणी पंचायत समिती कार्यालयाच्या समोर 11 ते 12 या वेळेमध्ये जुनी पेन्शन मिळण्यासाठी या ठिकाणी धरणे आंदोलन या ठिकाणी करण्यात येत आहे। या ठिकाणी सर्व कर्मचारी, सर्व तालुक्यातील ग्रामसेवक यामध्ये सहभागी असणार आहेत। या ठिकाणी अत्यंत महत्त्वाची, सर्वांच्या जिव्हाळ्याची एकच मिशन जुनी पेन्शन या हक्कासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी एकत्र आलो आहोत। सदर पेन्शन योजना या ठिकाणी लागू व्हावी ही विनंती। आपण पंचायत समिती देवणीच्या प्रांगणामध्ये सर्व ग्रामसेवक संघटनेचे सर्व पदाधिकारी एकच मिशन जुनी पेन्शन साठी जमा झालेला आहोत। तर आपला सर्वांचा हा एकमेव उद्देश आहे की शासनाने जुनी पेन्शन योजना जे नोव्हेंबर 2005 पासून रद्द केली ती जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करावी या मागणीसाठी आपण या ठिकाणी आंदोलन करून आपल्या भावना शासनाला कळवण्यासाठी जमा झालेलो आहोत। खरं तर हा जुन्या पेन्शनचा आग्रह ज्यावेळेस नवी पेन्शन योजना सुरू केली DCPS तेव्हापासून शासनाकडे आपला जुनी पेन्शन आम्हाला राहिली पाहिजे ही कर्मचाऱ्याची भावना त्या ठिकाणी होती। कारण प्रत्येक कर्मचाऱ्याला वाटतं की आपण इमानीद्वारे आपली जे शासकीय सेवा आहे ती सेवा पार पाडल्यानंतर आपल्याला उर्वरित जे आयुष्य आहे त्या आयुष्यामध्ये पेन्शन राहावी आणि आपलं आयुष्य सुखकर जावं, आपल्या भविष्याची चिंता त्या ठिकाणी त्याला असते। त्यामुळं नव्या या DCPS योजना ही अत्यंत चुकीची असून यामध्ये बरेच कर्मचारी निवृत्त झाले पण त्यांना कुठलाही लाभ 10,000पेक्षा सुद्धा कमी त्यांना त्या DCPS मधून पेन्शन या ठिकाणी मिळत आहे। म्हणून जुनं जी पेन्शन योजना आहे ते चालू पगारीच्या 50% जो पगार पेन्शन म्हणून मिळतो ती योजना पुन्हा शासनाने सुरू करावी ही आपली प्रमुख या ठिकाणी मागणी आहे। त्याचा जर खोलवर विचार केला तर शासन या ठिकाणी देण्यासाठी टाळाटाळ करत आहे, पण आताच ही वेळ आहे की आपण शासनाला या आंदोलनाच्या माध्यमातून आपल्या एकजुटीच्या माध्यमातून दाखवून देणार आहोत की आपल्याला ही पेन्शन योजना त्यांनी दिलीच पाहिजे। आपल्या देशाचा जर इतिहास पाहिला तर आपण ज्यांना मानतो ते महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास वाचल्यानंतर मला लक्षात आलं की त्याही काळामध्ये महाराजांनी या ठिकाणी पेन्शन योजना लागू केलेली होती। ज्यावेळेस पावनखिंडीची लढाई झाली आणि पावनखिंडीच्या लढाईमध्ये जे बांधल सैनिक त्या ठिकाणी धारातीर्थी पडले त्यावेळेस महाराजांनी पहिलं काम काय केलं असेल तर जे सैनिक होते त्या गावामध्ये महाराज गेले आणि ज्या सैनिक त्या लढाईमध्ये मृत्युमुखी पडले त्या सैनिकाच्या पत्नीला, सैनिकाच्या वारसांना सेवेमध्ये घेण्याचं काम म्हणजे अनुकंपा ही छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या ठिकाणी सुरू केलं। दुसरी जर कोणती योजना सुरू केली असेल तर त्या ठिकाणी पेन्शन योजना महाराजांनी सैनिकांच्या कुटुंबियांना सुरू केली आणि त्याच्यामध्ये धान्याची योजना या ठिकाणी सुरू केली। म्हणजे जे परंपरागत चांगलं जर प्रशासन चालवायचं असेल तर आपल्याला कर्मचाऱ्याला आपल्या भविष्याची गॅरंटी त्या ठिकाणी दिली पाहिजे आणि हे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा आदर्श घालून दिलेला आहे। हाच आदर्श या महाराष्ट्र शासनाने घ्यावा आणि महाराष्ट्र शासनाने आपल्याला ही जुनी पेन्शन योजना बहाल करावी आणि
आपल्या ह्या कर्मचाऱ्यांचं भविष्य सुरक्षित करावं, एवढ्याच एका मागणीसाठी आज आम्ही एकत्र जमा झालेलो आहोत। ह्याच्यामधून पंचायत समितीला आम्ही निवेदन देऊन हे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्याकडे जाईल आणि नक्कीच या कर्मचाऱ्याचा प्रश्न ते मार्गी लावतील एवढी आशा व्यक्त करतो आणि मला या ठिकाणी बोलण्याची राज्य ग्रामसेवक युनियन DN 136, महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन DN 132, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ या दोन्ही संघटना या ठिकाणी मिळून आज 9 ऑगस्ट क्रांतीवीर दिनानिमित्त या शासनाला, या झोपलेल्या शासनाला जागी करण्यासाठी यासाठी तमाम महाराष्ट्रातले 17 लाख कर्मचारी या ठिकाणी 9 ऑगस्टपासून पेन्शन, एकच मिशन जुनी पेन्शन, मूळ 1982 ते 84ची पेन्शन, ही हक्काची पेन्शन कर्मचाऱ्याची 1 नोव्हेंबर 2005 पासून बंद करण्यात आली। गेल्या 17 ते 18 वर्षापासून कर्मचारी या पेन्शन लढ्यासाठी या ठिकाणी लढा देत आहेत। वेळोवेळी हे शासन या ठिकाणी गेल्या वर्षी 2022ला 3 लाख कर्मचाऱ्यांनी नागपूर येथे हिवाळी अधिवेशनावर धडक दिली। त्या ठिकाणी तातडीने ह्या शासनाने समिती त्या ठिकाणी पेन्शन देण्यासाठी समिती स्थापन केली। त्यानंतर मार्च महिन्यामध्ये जवळपास 4 ते 5 दिवस बेमुदत सर्व कर्मचारी संघटनेने, राज्य मध्यवर्ती संघटना असेल, शिक्षक तर शिक्षकाची संघटना असेल, ग्रामसेवक युनियन असेल, अशा 5-6 संघटना मिळून या ठिकाणी 5 ते 6 दिवस मार्च महिन्यामध्ये संप या ठिकाणी पुकारलेला होता। त्या आंदोलनाची या ठिकाणी दखल घेऊन शासनाने समिती स्थापन केली। त्या समितीने गेल्याच महिन्यामध्ये, गेल्या फेब्रुवारी महिन्यामध्ये त्या ठिकाणी शासनाचा अहवाल सादर केला। सदर अहवालामध्ये सर्व कर्मचाऱ्यांना 1982-84ची मूळ निवृत्ती वेतन योजना लागू करण्यात यावी असा अहवाल देऊन सुद्धा हे शासन वेळोवेळी कर्मचाऱ्यांना तोंडाला पानं पुसण्याचं काम या ठिकाणी हे शासन या ठिकाणी करत आहे। त्यांना जागा करण्यासाठी ह्या 9 ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त या ठिकाणी राज्यातल्या सर्व कर्मचारी 11 ते 12 या वेळेमध्ये आपापल्या कार्यालयासमोर शासनाचा या ठिकाणी निषेध नोंदवणार आहेत। या ठिकाणी शासनाला मी एकच विनंती करतो की या ठिकाणी 1 नोव्हेंबर 2005च्या नंतरचे कर्मचारी, बरेच कर्मचारी या ठिकाणी मयत झाले। त्यांच्या सेवा या ठिकाणी 5-6 वर्ष, 4 वर्ष, पुन्हा 3 वर्ष, कुणाचे 8 वर्ष, कुणाची 5 वर्ष असं झाल्यावरती बांधव मयत झाले। त्यांची आज या ठिकाणी त्यांना, त्यांच्या फॅमिलीला कुठलं पेन्शन लागू नाही। त्यांची मुलं आज इथं या ठिकाणी उघड्यावर आहेत। या ठिकाणी त्याचा कुठलीच विचार या ठिकाणी शासन करत नाही आणि त्या आता शासन या ठिकाणी मूळ पेन्शनला हरताळपासून या ठिकाणी GPS नावाची नवीनच पेन्शन योजना कर्मचाऱ्याला कुठल्या संघटनेला विचारात न घेता ही लादण्याचं काम या ठिकाणी शासन GPS सिस्टीम, NPS आणि DCPS ह्याच्याऐवजी GPS म्हणून नवीन पेन्शन ही घ्या, तुम्हाला आम्ही 50% पगारीची हमी देतो। आंध्र प्रदेशच्या धर्तीवर या ठिकाणी आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी GPS OPS पेक्षा GPS कशी चांगली आहे या ठिकाणी पटवून देण्यासाठी आमच्या माहिती या ठिकाणी शासन लावले। आम्हाला या ठिकाणी GPS पेन्शन नको आहे, या ठिकाणी आम्हाला OPSच पाहिजे। 1982 ते 84 जुनी पेन्शनच या ठिकाणी सरसकट बहाल करावं, अन्यथा या ठिकाणी येणाऱ्या निवडणुकीमध्ये हे सर्व कर्मचारी या ठिकाणी वोट फॉर OPS जो पेन्शन देईल कर्मचाऱ्याला त्यांनाच या ठिकाणी आमचे नातेवाईक असतील, आमच्या घरचे लोक असतील किंवा आम्ही असेल त्यांनाच मत या ठिकाणी आम्ही देणार आहोत। शासनाने या ठिकाणी वेळोवेळी दखल घ्यावी, या ठिकाणी आमची जिव्हाळ्याची मागणी या ठिकाणी आमची सोडावी अशी विनंती या ठिकाणी मी शासनास करतो। व या ठिकाणी सर्व माझे ग्रामसेवक बांधव, या ठिकाणी सर्व आपले कर्मचारी बांधव या लढ्यामध्ये सर्वजण जुनी पेन्शनमधले असतील, नवीन पेन्शनमधले असतील, हे सर्वजण एका ठिकाणी ह्या एकच मागणीसाठी या ठिकाणी धरणे आंदोलन या ठिकाणी करत आहेत। तर या सर्व यांना विनंती आहे की माझी जुनी पेन्शन योजना शासनाने तातडीने लागू करावी। या ठिकाणी